नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर, जिथं आम्ही तुमच्या आर्थिक साक्षरतेसाठी महत्त्वाच्या आणि साध्या गोष्टींवर चर्चा करतो. आज आपण पैशासंबंधी विचार करण्याची 3 स्तर जाणून घेणार आहोत. याचं मुख्य कारण काय आहे तर तुम्ही तुमच्या पैशाचं व्यवस्थापन कसं करता हे तुमचं आर्थिक भविष्य ठरवणार असतं. काही जण पैशाला फक्त खर्च करण्याचं साधन समजतात, तर काहींना पैसा म्हणजे संधी असते वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकीतून नफा मिळवण्यासाठी. चला तर मग संपत्तीचा सोपा मार्ग या J.L. कॉलिन्स यांच्या पुस्तकातील विचारांवर आधारित या 3 स्तरांचा सखोल अभ्यास आपण करूया. पहिला स्तर, एक प्रयोग करा. जसं की दिवाळखोरीला सामोरं गेलेल्या माईक टायसनचं उदाहरण. लाखो डॉलर मिळाल्यानंतरही तो दिवाळखोर का झाला? कारण पैशाचा विचार फक्त खर्चाच्या अंगाने केला जात होता. दुसरा स्तर, संधी खर्चाचा नियमित विचार करणं महत्त्वाचं आहे, जसं की प्रॉक्सी फंड्सचा विचार करून भविष्यासाठी योजना आखणे. आणि तिसरा व सर्वात महत्त्वाचा स्तर, आपल्या गुंतवणुकीसाठी 2 सोपे नियम. पहिला, कधीही पैसे वाया घालू नका. दुसरा नियम म्हणजे पहिला नियम कधीही विसरू नका. या सोप्या नियमांनी तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य आणि संपत्ती निर्माण करण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करू शकता. चला सुरुवात करूया आणि आपल्या आर्थिक विचारांची दिशा बदलूया. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या विचारांना. पैशांसंबंधी तुम्ही कसा विचार करता? एक प्रयोग करून पहा. तुमच्याकडे $100 आहेत अशी कल्पना करा. त्या $100चे तुम्ही काय काय करू शकता याचा सुद्धा विचार करा. $100 मध्ये तुम्ही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये दोघांसाठी खूप छान अशी मेजवानी उपभोगू शकता. चपलांची, स्किनर्सची एक फॅन्सी जोडी तुम्ही खरेदी करू शकता. कदाचित आठवडाभर किराणा मालाच्या साहित्याची खरेदी तुम्ही करू शकाल. पण तुम्ही त्यापैकी कोणता किंवा याहून वेगळा कोणता निर्णय घ्याल याबाबत मला माहीत नाही. एक मात्र खरे की मी जर तुमच्या ठिकाणी असतो तर सर्वात प्रथम मी माझ्या अत्यावश्यक गोष्टींची यादी तपासून त्यानुसार निर्णय घेतला असता. मी त्यानंतर विचार केला असता की ऐतिहासिकदृष्ट्या शेअर बाजार वर्षाकाठी सरासरी 8 ते 12% दरम्यान परतावा देतो. त्यामुळे मी ह्या पैशामधून गुंतवणूक केली असती. दरवर्षी मिळणारा परतावा मी खर्चासाठी वापरला असता आणि अशा रीतीने मी माझी बचत आहे अशीच ठेवून त्यावरती उत्पन्न देखील मिळवले असते. महागाई आणि बाजारातील घसरण ही गुंतवणूकदारासाठी चिंतेची बाब आहे. मी माझी $100 गुंतवणूक करेन, त्यातून मिळणाऱ्या परताव्यामधील फक्त 4% खर्च करीन. ह्या 4% अतिरिक्त कमाईची मी पुन्हा गुंतवणूक करेन, जेणेकरून माझी $100ची गुंतवणूक अधिकाधिक वाढत जाईल आणि त्यातून मिळवणारा पैसा हा महागाई दराशी सुसंगत राहील. अशा रीतीने गुंतवणूक करणे, तिच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही हिस्सा पुन्हा गुंतवणूक म्हणून करणे, ते कधीही हितावह ठरेल असे मला वाटते. कंपाऊंडिंग इफेक्टमुळे आपली गुंतवणूक आहे अशी तर राहतेच, मात्र तिच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते. आपल्याला खर्च करण्यासाठी विशिष्ट उत्पन्न देखील प्राप्त होत राहते. आता पाहूया माईक टायसनचे उदाहरण. मिस्टर टायसन हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बलाढ्य बॉक्सर्सपैकी एक होते. त्यांच्याकडे भरपूर डॉलर्स कमवल्यानंतर त्यांनी दिवाळखोरी घोषित केली होती, कारण बॉक्सिंगमध्ये त्यांनी तर प्रावीण्य मिळवलेच होते, मात्र जीवनाच्या आर्थिक गरजांचे नियोजन त्याला जमले नाही. त्याला महिन्याला खर्च हा भरपूर डॉलर्स होता, तो म्हणजे जवळपास $4 लाख होता. अचानक श्रीमंत झाल्याने आर्थिकदृष्ट्या अनभिज्ञ असलेल्या टायसनला त्याची संपत्ती गमवावी लागली. त्याला पैसा म्हणजे फक्त वस्तू खरेदीचे माध्यम आहे असेच वाटले. पैसा आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो या गोष्टीचा त्याने कधी विचारच केला नाही. टायसन सारखेच हे जग खेळाडू, कलाकार, वकील, डॉक्टर, व्यावसायिक अधिकारी आणि अशा लोकांनी भरलेले आहे. ह्या कलाकार आणि खेळाडूंवरती पैशाचा वर्षाव हा होत असतो. विविध कंपन्या त्यांना नानाविध प्रलोभने देऊन आम्हा पैसा मुजत असतात. असे असताना बऱ्याच वेळा मात्र ते मिळालेल्या पैशाचे नियोजन करणे विसरून जातात. आपल्या गरजा आणि भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्याच्या गरजा यांचा ते कधी गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. मी सांगतो ते आर्थिक नियोजन काही कठीण नाही. आपण पैशाने काय काय खरेदी करू शकता याचा विचार करणं थांबवा. आपले जे पैसे आहेत ते कसे कमवू शकतात याचा विचार सुरू करा. एकदा का तुम्ही हे करायला सुरुवात केली की तुम्हाला हे दिसायला लागेल की जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे खर्च कराल तेव्हा तेव्हा तुमची गुंतवणूक योग्य संपत्ती तुम्ही खर्ची घालत असता. ह्या संपत्तीच्या खर्चाबरोबर तिच्यातून मिळणारे भविष्यातील उत्पन्न देखील तुम्ही हरवून बसता. याचा अर्थ मी खर्च करण्याच्या विरुद्ध आहे असं
होत नाही. माझं म्हणणं इतकंच आहे की शक्य तिथे आपण आपले खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे, ते देखील मनापासून. आता पाहूया दुसरा स्तर, संधी खर्चाचा नियमित विचार करा. संधी खर्च संभाव्य फायदे दर्शवितात. एखादी व्यक्ती गुंतवणूकदार किंवा व्यावसायिक पर्याय निवडताना समकक्ष दुसरा पर्याय सोडून देत असतो. असे करत असताना आपण काही जास्तीचा नफा मिळवणारा पर्याय गमावतो आहोत हे त्याच्या गावीही नसते. या पर्यायाच्या निवडीमुळे होणारे नुकसान म्हणजे संधी खर्च समजला जातो. येथे सोडून दिलेल्या पर्यायाचा विचार करीत बसणे अनावश्यक ठरते. अगदी त्याचप्रमाणे गुंतवणुकीसाठी बाजारामध्ये आपल्याला असंख्य पर्याय उपलब्ध असणार आहेत. उपलब्ध सगळेच पर्याय आपली इच्छा असली तरी विकत घेऊ शकणार नाही. अशा वेळी आपण एखादा चांगला आणि आपल्या गरजांशी सुसंगत असा गुंतवणूक फंडाचा पर्याय निवडणे हे आवश्यक असते. सध्या तरी आपल्याला फक्त एवढेच माहीत असणं आवश्यक आहे की VTSX हा एकूण शेअर बाजाराचा निर्देशांक फंड आहे आणि म्हणूनच तो भारताच्या वार्षिक बाजाराच्या 8 ते 12% सरासरी परताव्याची शाश्वती देतो. आज रोजी ही कंडिशन थोडी कमी जास्त असू शकते. हा फंड मी प्रस्तुत पुस्तकामध्ये वारंवार उदाहरणादाखल वापरलेला आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. हा फंड आपला प्रॉक्सी म्हणजे प्रातिनिधिक फंड म्हणून काम करेल. हा फंड आपल्याला संधी खर्च म्हणजेच ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणून साधारणतः 8% परतावा मिळून देईल. तुम्हाला पटवून देण्यासाठी मी एक उदाहरण देत आहे. एक खर्च वाचून तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही गुंतवणुकीमधून मिळणारा नफासुद्धा कसं गमावता ते पाहू. समजा तुम्ही 8% दराने $20,000 प्रतिवर्षी $1,600 कमावता. हे $20,000 तुम्ही गुंतवणूक न करता कार खरेदी करण्यासाठी वापरले तर ती कार तुम्हाला $20,000 नव्हे तर $21,600 मिळाली असे समजावे लागेल. कारण तुम्ही गुंतवणुकीतून मिळणारा नफा सुद्धा सोडून दिलेला असतो. वरवर विचार करता ही किंमत $21,600 आहे. मात्र यामध्ये आपण कारबरोबर येणारे इतर खर्च गृहीत धरलेले नसतात. संधीची किंमत ही एक दुष्ट जोडी आहे असा विचार करा. तुम्ही तुमच्या घर खर्चा किंवा संधी खर्च या ज्या संकल्पनेमधून पाहिलं तर तुमचे अनेक अनावश्यक खर्च आपोआपच कमी होत जातील याची मला खात्री आहे. आता पाहूया स्तर तिसरा, आपल्या गुंतवणुकीबद्दल कसा विचार करावा. वॉरेन बफे यांचे पुढील 2 विधानं तुमचे पाहण्यासारखे आहेत. नियम पहिला, कधीही पैसे वाया घालू नका. नियम दुसरा, पहिला नियम कधीही विसरू नका. मित्रांनो, दुर्दैवाने बऱ्याच लोकांना वाटते की बफे यांनी एक जादुई कसब मिळवले आहे ज्यामुळे ते शेअर बाजारामध्ये वेळेवर गुंतवणूक करतात आणि आवश्यक तेव्हा बाहेर सुद्धा पडतात. बफे म्हणतात की मला आश्चर्य वाटतं की डाऊ गेल्या शतकाच्या सुरुवातीला 66 निर्देशांकावरती होता आणि आता डाऊ 11,400 इतक्या निर्देशांकावरती पोहोचला आहे. अशा कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या काही लोकांना नुकसान झालेले आहे. याचे कारण त्या लोकांचे अवेळी घेतलेले चुकीचे निर्णय हेच होय. सत्य हे आहे की 2008-9च्या क्रॅशच्या वेळी बफे यांनी सुमारे $25 अब्ज नुकसान सहन केले आणि त्यांची संपत्ती 62 अब्जावरून 37 अब्जावर आली. गुंतवणूकदारांना अनियंत्रित कारणाने नुकसान झाले तर ठीक आहे, पण चुकीच्या निर्णयांनी झालेले नुकसान हे कधीही परवडणारे नसते. आमच्यापैकी इतरांप्रमाणे बफे यांनाही बाजारपेठेला वेळ देता आला नाही आणि खरं तर बाजारपेठेची वेळ वगैरे अशा काही गोष्टी नसतातच. ही मूर्खपणाची गोष्ट आहे हे माहीत असल्यामुळे बफे यांनी तशा जादुई वेळेची कधीही वाटही बघितलेली नाही आणि त्यांनी तसा प्रयत्नसुद्धा केलेला नाही. पण इतर अनेकांप्रमाणे बफे यांनी बाजारातील अल्प काळाच्या बदलांना गुंतवणुकीची घाबरून विक्री केलेली नाही. अशा घटना अपेक्षित असतात याची त्यांना कल्पना होती. खरं तर तीव्र घसरणीमुळे गुंतवणुकीच्या नवीन संधी ह्या उपलब्ध होतात असे त्यांचे मत होते. $25 अब्ज तोटा सहन करूनही बफे गुंतवणूक ध्येयापासून अजिबात ढळले नाहीत. याचे कारण सांगत असताना ते म्हणतात, आपल्या गुंतवणुकीतील पैशाबद्दल आपण कसा विचार करतो त्यावरती आपल्या गुंतवणुकीचे भवितव्य हे अवलंबून असते. श्री बफे यांच्यामध्ये व्यवसायाच्या मालकीच्या संदर्भात गुंतवणूक करतो असे बोलतात. कधीकधी ते त्यांच्या मालकीचा आहे, अंशतः शेअर्स म्हणून, तर कधी त्यांच्या संपूर्ण रूपात. जेव्हा त्यांच्या एखाद्या व्यवसायाच्या शेअरची किंमत कमी होते तेव्हा त्याला खोलवर भावनिक पातळीवर जे माहीत असते ते म्हणजे अजूनही तो त्या कंपनीचा नेमका तेवढाच मालक आहे जोपर्यंत कंपनी योग्य आहे
आहे तोपर्यंत तिच्या समभागाच्या किमतीतील चढ उतार बरं यापैकी विसंगत आहेत. अल्पावधीत ते चढतील आणि पडतील, पण चांगल्या कंपन्या वाटेल खरा पैसा कमवतात आणि तसे करताना कालांतराने त्यांचे मूल्य अविरतपणे वाढत जाते. एकदा का तुम्हाला हे खरोखर समजलं की तुम्हाला हे जाणू लागेल की VTSXच्या मालकीचं असताना तुम्ही तुमचं आर्थिक भविष्य त्याच मोठ्या वैविध्यपूर्ण गटाशी बांधत आहात, जे या पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली, श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली देशात स्थित आहे. असे फंड सर्व आर्थिक विपरीत परिस्थितीला लढा देण्यासाठी सज्ज आहेत. विशिष्ट कंपन्यांचा समूह या फंडने निवडलेला आहे, ज्या कंपन्या तंतोतंत आर्थिक शिस्तीने वागत असतात. काही कंपन्या अयशस्वी होतील याबद्दल दुमत नाही. त्यांचे मूल्य 100% कमी होईल. खरे तर त्यांना अयशस्वी होण्याची आणि निर्देशांकातून खाली पडण्यासाठी त्यांचे सर्व मूल्य गमवावे लागत नाही. फक्त एका विशिष्ट काही घटकांमध्ये खराब कामगिरी केली तरी त्या कंपन्या बाजारामधून बाद होतात, ज्याला मार्केट कॅप गमावणे असे हे म्हणतात. खराब कामगिरी असणाऱ्या कंपन्या जशा बाजारामधून बाहेर जातात तसतशा त्यांची जागा इतर नवीन आणि अधिक महत्त्वाच्या कंपन्या घेतात. काही जण नेत्रदीपक यशस्वी होतील, ज्या 200%, 300%, 1000% त्यापेक्षा जास्त किंवा अधिक वाढ होईल. काही तारे फिके पडत असताना नवीन तारे नेहमीच त्यांची जागा घेत असतात. कोणतीही गोष्ट कधीही पूर्णपणे निश्चित नसते. आपण एका जटिल जगात राहतो आणि हे जग नेव्हिगेट करण्यासाठी सर्वात उपयुक्त आणि शक्तिशाली साधन म्हणजे पैसा. त्याचा वापर करायला शिकणं गरजेचं आहे आणि याची सुरुवात म्हणजे आपण त्या पैशाबद्दल कसा विचार करावा हे शिकण्यापासून होते. तर मित्रांनो, पैशांसंबंधी विचार करण्याचे हे 3 स्तर तुम्हाला आर्थिक भविष्य सुयोग्यपणे आखण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. पहिला स्तर आपल्याला काय शिकवतो की खर्चाचा विचार न करता फक्त मिळवलेला पैसा खर्च केल्यास दिवाळखोरीचं संकट कसं येऊ शकतं, जसं की माईक टायसनच्या उदाहरणातून आपण शिकलो. दुसरा स्तर तुम्हाला संधी देतो खर्चाचा योग्य विचार करून प्रॉक्सी फंड सारख्या योजनांचा विचार करणे तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार बनवू शकतं. आणि शेवटचा व सर्वात महत्त्वाचा स्तर म्हणजे आपल्या गुंतवणुकीसाठी 2 सोनेरी नियम. कधीही पैसे वाया घालवू नका आणि पहिला नियम कधीही विसरू नका. या साध्या पण परिणामकारक नियमांच्या आधारावर तुम्ही तुमचं आर्थिक भविष्य घडवू शकता. पैसा हा फक्त खर्च करण्याचं साधन नाही, तर त्याला योग्य विचार करून तो तुम्हाला समृद्धीच्या मार्गावर नेऊ शकतो. तर मित्रांनो, या तत्वांचा वापर करा आणि आर्थिक यशस्वीतेसाठी दिशेने पुढे चला. तुमची आर्थिक साक्षरता वाढवणं हा आमचा उद्देश आहे. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, जिथं आणखी महत्त्वाच्या आर्थिक संकल्पनांवर आपण चर्चा करूया. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.